रॉयल्टी देऊन सुद्धा रेती मिळत नाही. रेती तस्कर देतात घरकुल लाभार्थ्यांना धमक्या. जळगाव जामोद बुलढाणा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की 30 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलेल्या धोरणानुसार घरकुल योजनेसाठी 5 ब्रास रेती तहसीलदारामार्फत मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टलवर पास जनरेट केले जाणार असून स्थानिक ग्रामपंचायत आणि नगरपंचायतींना बांधकामासाठी रॉयल्टीच्या आधारावर रेती उपलब्ध करून दिली जाईल. तसेच खाजगी बांधकामांसाठी तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. राज्याच्या विधिमंडळामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाला अधिकारी व कर्मचारी गंभीरतेने घेताना दिसत नाही. जळगाव जामोद तालुक्यात शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी जळगाव जामोद तहसीलदारांकडे ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने 5 ब्रास मोफत रेतीसाठी अर्ज केले होते. तहसील कार्यालयात रेतीच्या पासेस वाटप करण्यात आल्या. आज 15 ते 20 दिवस उलटून सुद्धा त्या लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. त्याच्या मागचं मुख्य कारण असं की संबंधित तलाठी व मंडल अधिकारी लाभार्थ्यांचे फोन उचलत नाही. उचलले तर उडवाउडवीची उत्तरे देतात. काही लाभार्थी गोळेगाव येथे रेती आणण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी रेती तस्करांनी लाभार्थ्यांसोबत आरेरावी करून वाहनांचे टायर पंक्चर केले. नाईलाजाने लाभार्थ्यांना तिथेच रेती सोडून परत यावे लागले. तसेच दिनांक 7 जुलै रोजी दादुलगाव येथे घरकुल लाभार्थी रेती आणण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी रेती तस्करांनी लाभार्थ्यांना धमक्या दिल्या की तुम्ही इथून चालले जा, नाही तर आम्ही तुमची ट्रॅक्टर व वाहनं जाळून टाकू व त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. धमक्या सुद्धा दिल्यामुळे लाभार्थी आपले वाहन घेऊन परत आले. या सर्व घटनेची कल्पना तिथे रेती घाटावर उपस्थित असलेले पटवारी यांना सुद्धा लाभार्थ्यांनी दिली होती. अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांना रेती कशी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्याचा महसूल मंत्र्यांचा निर्णय हा काय फक्त कागदावरच होता का, की गोरगरीब जनतेचा छळ करण्यासाठी हा निर्णय घेतला होता? असा प्रश्न आता घरकुल लाभार्थ्यांच्या मनात उठत आहे. याकडे स्थानिक तहसीलदार व राजस्व विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही नंतर ऑफिसला गेल्यानंतर तलाठी सुद्धा हजर नाही आहे. त्यांचा फोन सुद्धा देतो. साहेबांनी तहसीलदार साहेबांनी शासनाने याच्याकडे लक्ष देऊन आमचे थांबलेले काम हे आम्हाला वाढवून मिळवून देण्याबाबत सहकार्य करावे. हे काम आमचं जे काम थांबलेलं आहे ते पूर्ण होण्याकडे लक्ष द्यावे अशी आमची सर्व 13 लोक जे आहेत आज इथे काही हजर आहेत, काही गैरहजर आहेत, काही शेताच्या कामाला गेलेले आहेत, सर्व मजूर वर्ग आहे. तसे आमची शासनाला विनंती आहे की आम्हाला हे जे शासनाची घोषणा आहे मोफत ते वाढवून योजनेबाबत हे आश्वासन शासनाने दिलेलं आहे, जो जी आर काढलेला आहे ते त्वरित पूर्ण करावे. ग्रामस्थ घरकुल लाभार्थी खेडा खुर्द शासनाने जो जी आर काढलेला आहे 5 ब्रास वाळूचा, त्यानुसार आम्ही 2 महिन्या अगोदर रीतसर अर्ज केल्यामुळे आम्हाला आजपर्यंत 10 दिवसाच्या अगोदर आमच्यामधील 5 ते 6 लोकांना 2-2, 3-3 रॉयल्ट्या याप्रमाणे मिळाल्या. त्याच्यानंतर तलाठी यांना फोन लावल्यानंतर तलाठी याचा फोन लागत नाही किंवा लागला तर ते फोन उचलत नाही. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी पाऊस चालू असताना म्हणजे घराचे काम हे अर्धवट थांबलेले आहे. आणि खेडा खुर्द येथील रहिवासी आम्ही 13 लोकांनी मिळून अर्ज केला होता. त्याच्यामधील 5 ते 6 लोकांना 2 रॉयल्टी 3 रॉयल्टी ह्या मिळालेल्या आहेत 10 दिवसा अगोदर. अजूनपर्यंत पूर्ण रॉयल्ट्या पण मिळालेल्या नाही आहेत. शासनाचा जो जी आर आहे मोफत 5 ब्रास वाळू हा हवेत विरघळलेला दिसतो.